ईडी आणि ईओडब्ल्यूची चौकशी थांबवा अशी मागणी मुंबई महापालिकेतील अभियंता संघटनेने केली आहे। त्यासाठी हायकोर्टात धाव घेण्यात आली आहे। चौकशी बेकायदेशीर असल्याचं संघटनेचं मत आहे, तर अभियंता संघटनेकडून हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। कोरोना काळामध्ये घाईमध्ये घेतलेल्या निर्णयामध्ये अनियमितता दाखवून कारवाई करू नये अशी मागणी यातून करण्यात आली आहे। तर कोरोना काळामध्ये बसवण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांट आणि औषध खरेदी यामध्ये अनियमितता झाल्याचा ईडी आणि ईओडब्ल्यूचा दावा आहे। त्या प्रकरणामध्ये चौकशी केली जाते आणि त्यामुळे ही चौकशी थांबवा अशी मागणी करण्यासाठी मुंबई महापालिकेतील अभियंता संघटनेने आता धाव घेतलेली आहे हायकोर्टामध्ये। याविषयी अधिक माहितीसाठी पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, काय सांगाल? कोरोना काळामध्ये बरीचशी कामं झालेली होती आणि मुख्यतः आरोग्य विभागाशी संबंधित कामं करण्याची त्यावेळेला गरज होती, पण त्यामध्ये अनियमितता असल्याचा आरोप होतोय आणि त्याच प्रकरणात आता अभियंता संघटना हायकोर्टात गेल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत, काय प्रकरण आहे हे नेमकं? नक्कीच अभियंता संघटना ज्या आहेत पालिकेच्या यांनी आता हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे, याचिका दाखल केलेली आहे। या याचिकेमध्ये मुख्य मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे, कारण बेकायदेशीररित्या ही चौकशी सुरू असल्याचं म्हटलेलं आहे। कारण कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीत औषधांची खरेदी असो किंवा मग जे ऑक्सिजन प्लांट आहे याची अनियमितता दाखवून ईडी ही चौकशी करत असल्याचं म्हटलं जात आहे। मात्र एकूणच आपण पाहिलं तर कायद्याच्या अंतर्गत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जात होत्या, तरीही ईडी कडून जी चौकशी सुरू आहे ती बेकायदेशीररित्या सुरू असल्याचं म्हटलं जात आहे आणि याच अनुषंगाने हायकोर्टामध्ये याचिका जी आहे ती महापालिकेच्या अभियंत्यांकडून दाखल केलेली आहे। आपण पाहतोय या संघटनेने जरी धाव घेतली असेल तरी यावरती आता हायकोर्टाकडून काय नेमकं उत्तर येतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। फरा, निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।